नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का अशी एखादी भाजी किती वर्षातून एकदाच मिळते, एकदाच खायला मिळते आणि नुसतं फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्येच जी आपल्याला खायला मिळते आणि तेही नैसर्गिक पद्धतीने. याचे अजून जे काही प्रकार आहेत ते आपल्याला 12ही महिने खायला मिळतात, पण ही जी भाजी आहे, हा जो भाजीचा प्रकार आहे तो फक्त पावसाळ्यात आपल्याला खायला मिळतो आणि वर्षातून एकदा. तर ही भाजी आपल्याला खायची असेल तर पावसाळ्याची वाट पाहावी लागते आणि पावसाळा आला पण मिळेलच असं पण नाही. जे लकी असतात, खरोखर सांगते, जे लकी असतात त्यांनाच मिळते. सगळ्यांना मिळते असं नाही आणि सगळ्याच ठिकाणी निघतात असं पण नाही. तर ही भाजी जंगलातून, शेतातून, रानातून, वनातून, जमिनीतून निघते आणि सगळ्याच ठिकाणाहून निघते असं नाही. प्रत्येक याची ठराविक जागा असते. मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे हे काय आहे? तर हे आहेत नैसर्गिक भोंबोड्या, नैसर्गिक मशरूम, नैसर्गिक साध्या. वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात, पण आम्ही भोंबोडीच म्हणतो. तर ह्या मस्त अशा जमिनीमध्ये लांबसर अशा आतमध्ये जमिनीतून निघतात आणि लांबसर असतात. तर ह्या जमिनीतूनच निघतात आणि खास करून म्हणजे पावसाळ्यातूनच निघतात वर्षातून एकदा. आणि याची भाजी खूपच टेस्टी वाटते आणि महाग तर इतके असतात की आमच्याकडे तर 1300-1400 रुपये किलो असे आहेत. 300 रुपये पाव आहेत. खूप महाग आहेत आणि तेवढ्याच चविष्टसुद्धा असतात, तेवढ्याच विटामिन प्रोटीनयुक्त असतात. जसं की काही लोक, म्हणजे बरेच लोक नॉनव्हेज वगैरे खात नाही, तर त्या लोकांनी एकदा तरी अवश्य करून ह्या भाजी खावा असं म्हटलं जातं. तर ह्या नैसर्गिकच मिळतात आणि ज्यांना मिळतात ते तर लकी. आम्ही लहानपणी आमच्याकडे गावी जंगल वगैरे होतं, शेती वगैरे होते, तर आम्ही जात होतो. आता तर आम्ही इकडे शेतामध्ये गेलो आपण तर बांध्या असतात आमच्याकडे चौकोनी आणि त्याला ते धुरे असतात. धुऱ्यांवरती जंगलामध्ये वगैरे असे निघतात. ज्या ठिकाणी वारूड असेल, वारुडाची जागा असते, वाडवी असते, अशा वाडवी जी असते ना, आपल्याला माहिती आहे ना वाडवी, तर त्या वाडवीच्या ह्याच्यातूनच ही निघते. डुंबर असतात त्याच्यातून निघते आणि जमिनीतूनच निघते, नैसर्गिक आहे आणि याच्यासाठी आम्हाला वर्षभर वाट पाहावी लागते. खरंच रुद्रांश पप्पा एक दिवशी गेले तर त्यांना कुठेच नाही मिळाली. तर हे जागृतीचे पप्पा आहेत, त्यांना मिळाली, त्यांनी आम्हाला दिली. तसं जर रुद्रांश पप्पा पण एखाद्या दिवशी नशिबात असेल तर मिळेल. आणि खरंच सांगते, सगळ्यांनाच नाही मिळत, ज्याच्या नशिबात वगैरे असते त्यांनाच मिळते, कारण ही दुर्मिळ झालेली आहे आणि अशा ठिकाणी जास्त करून निघते ज्या ठिकाणी लोकांचं वावर नसते, लोक जास्त जात येत नाही, अशा ठिकाणी निघते. आपण सारखं सारखं त्या ठिकाणाहून गेलं तशा ठिकाणी नाही निघत. आणि खरंच सांगते, खूप छान अशी टेस्टी, तेवढेच महाग, तेवढीच डिलिशियस, तेवढीच चविष्ट, तेवढीच हेल्दी अशी ही बहुगुणी भाजी आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे, जमिनीतून निघते त्यामुळे माती लागलेली असते. तर आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2-4 पाण्याने, जोपर्यंत माती वगैरे निघत नाही तोपर्यंत. तरी पण इथे बघा, असं थोडंसं मळकट कलर दिसतो, म्हणजे पांढरा शुभ्र असा कलर दिसत नाही. तर ते जमिनीतून, मातीतून येते, त्यामुळे थोडंफार तर कलर जमिनीचा त्याला लागणारच. पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता चिरून घेते. कापून घेतल्यानंतर पुन्हा अजून एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. बघू शकता तुम्ही. तर मोठ्या अशा दोंड्या होत्या, तर त्याच्या 2 भाग केल्या आणि जे पाय आहेत धुवून धुवून तर ते अगदीच असे पोचे होऊन जातात. आणि इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायचे, जास्त तामझाम करायची गरज नाही ह्या भाजीला. तिला स्वतःचीच नैसर्गिक चव आहे. कमी मसाल्यामध्ये खूप टेस्टी अशी भाजी होते. तर इथे मी एक मोठा कांदा कापला आहे, एक टमाटर आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि आपले डेलीचे जे मसाले आहेत ते, तर तेजपानची फोडणी देते मी आणि जिरा, कांदे, अद्रक लसूणची पेस्ट आणि तिखट, हळद, जे काही मसाले आहेत ते आपण मसाले टाकूया आणि टमाटर, हे चांगले मसाले शिजू द्यायचे. त्याच्यानंतर कापलेल्या ज्या भोंबोड्या आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि वाफेवर झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यायचं. त्याच्याने बघा भरपूर असा पाणी निघतो भाजीला. मसाले शिजल्यानंतर कापलेल्या ज्या भोंबोड्या होत्या, मशरूम होत्या, सात्या होत्या, त्या मी मिक्स करून दिल्या आणि थोडा वेळ झाकून दिलं तर भरपूर असा पाणी सुटतो भाजीला आणि त्या पाण्यामध्येच भाजी शिजून जाते. हे बघा, भाजीला मी अजिबात पाणी नाही टाकलं, पण ह्या ज्या नळ्या असतात ना, पोकळ असतात, पाय म्हणतो आम्ही, भोंबड्याचे हे जे पाय असतात त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते, म्हणजे पाणी धरून ठेवतात. तर भाजीला आपोआपच पाणी सुटतो. बराच असा पाणी सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. जर आपल्याला पाणी आटवायचं असेल तर आटू द्यायचं, नाहीतर असं उकळी आली
की बस. आणि एक ठोका पण करायचा असतो. हे कसं वारुळामध्ये वगैरे डोंगरामध्ये वगैरे येतात ना बोंबोळ्या, तर एखादी लोखंडाची वस्तू गरम करायची आणि भाजीमध्ये असं घ्यायचं, जसं आपण उभं ठेवायचं किंवा भाजीमध्ये टाकायचं आणि नंतर काढून घ्यायचं, म्हणजे त्याच्याने ठोका होतो. जर का काही पण असेल तर आपल्याला काही होत नाही. तर मी भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि परत भाजीला चांगली अशी उकळी येऊ दिली. आणि बरेच लोक तर कोणी कोणी खात पण नाही, त्यांना आवडत नाही, पण अर्ध्याहून जास्त लोक आमच्याकडचे खातात. सगळ्यांनाच आवडते आमच्याकडे. आणि जे जंगल गाव आहे, झाडीपट्टीतली गाव आहे डोंगरदऱ्यातील, त्या गावांमध्ये तर खास करून ह्या बोंबड्या उगवतात. त्यामुळे खायला भरपूर जास्त प्रमाणामध्ये गावखेड्यामध्ये मिळते. पण आता काय, मार्केटमध्ये भरपूर अशा महाग जातात, विकले जातात महाग. त्यामुळे लोक आणतात, विकतात आणि ज्या जागी बोंबोळी निघते ती जागा नष्ट सुद्धा करतात. असे पण काही काही उपद्रवी लोक आहेत. म्हणजे आपणच निसर्गाला त्रास देतो, मग निसर्ग आपल्याला कुठून भरभरून देणार? तरी निसर्ग आहे आपल्याला विना पैशाने विनामूल्य आपल्याला देतो. आणि त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा, नैसर्गिक भाजीपाल्याचा आपण पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. हव्या त्या हंगामामध्ये, पाहिजे त्या हंगामामध्ये पाहिजे ते फळभाज्या निसर्ग उपलब्ध करून देतो. आहे की नाही निसर्गाची किमया? तर अशा पद्धतीने ही भाजी आमच्याकडे आवडीने खाल्ली जाते. विकत पण खातात आणि ज्यांना मिळते ते तर खातात, पण ज्यांना मिळत नाही ते विकत सुद्धा खातात. तर सगळ्यांच्या आवडीची अशी ही भाजी आहे आमच्याकडे भोंबोळ्याची. भोंबोळी हा जो प्रकार आहे हा सगळ्यांना आवडतो. तर बऱ्याच ठिकाणी काय काय म्हणतात आणि खात नाही, पण आमच्याकडे तर कितीही महाग असो पावभर तरी आणणार आणि खाणारच खाणार.